एक मोठी बातमी मुंबई आणि अहमदाबादेत ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे आणि याच कारवाईमध्ये कोट्यवधींची आलिशान कार आणि महागडी घड्याळं जप्त करण्यात आलेली आहेत। मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली। ईडीकडून ही कारवाई केली जाते आणि याच कारवाईमध्ये आलिशान कार आणि महागडी घड्याळं ही जप्त करण्यात आली आहेत। कोणत्या प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे अजून स्पष्ट व्हायचंय, मात्र मुंबई आणि अहमदाबादेत प्रामुख्याने ही छापेमारी करण्यात आलेली आहे। या दोन्ही ठिकाणावरून काही वस्तू ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। या वस्तूंमध्ये आलिशान कार आणि महागडी घड्याळं आहेत अशी माहिती मिळते। मुंबई आणि अहमदाबादेमध्ये दोन्ही ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर, ही जी छापेमारी मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली त्याच्यामध्ये रक्कम जी आहे, रोख रक्कम, ती भलेही कमी असली तरी सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या 4 चाकी गाड्या जप्त करण्यात आहेत त्या अतिशय लक्झरियस अशा गाड्या आहेत। ज्या BMW 6 आहेत, BMW 730 आहेत, बेंटली सारखी अतिशय महागडी गाडी जी करोडो रुपयांमध्ये त्याची किंमत आहे, अशा गाड्या आहेत। तसंच जवळपास 1.5 कोटी रुपयांचे घड्याळच आहेत, म्हणजे रोलॅक्स सारखे असतील किंवा इतर महत्वाचे जे आहेत कार्टर सारखी घड्याळ की ज्याची किंमत जवळपास 40 लाख रुपये किमती आहे। त्या घड्याळांच्या अतिशय महागड्या अशा वस्तूंची ही खरेदी आहे आणि या खरेदींच्या व्यवहारांमध्ये अनेक गैरप्रकार झाल्याचे सुद्धा समोर आलेले आहे। एक मोठ्या प्रमाणामध्ये त्या कारवाई करण्यात येत आहेत। तर मुंबई आणि अहमदाबादमध्ये त्या कारवाई झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये काही गैरव्यवहार झाल्याचा तपासणी जी आहे ती ईडीकडे समोर आलेली आहे आणि त्यातूनच या चौकशीच्या दरम्यान, या छापेमारीच्या दरम्यान ह्या सर्व वस्तू सापडलेल्या आहेत दिसून येतात। अगदी सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।